जालन्याचे खासदारला कोणाला भेटायला गेले? हे बघा, जालन्याचे खासदार यापूर्वी सुद्धा मी सांगत आलो की ते अनावधानाने निवडून आलेला प्राणी आहे. कारण निवडून येईपर्यंत सगळ्या समाजाला सोबत घ्यायचं आणि निवडून आल्याच्या नंतर जातीवाद करायचा, जरांगीचे तळवे चाटायचे, जरांगीपाशी लोटांगण घालण्याचं काम करणारा खासदार आणि निष्क्रिय निवेदन सम्राट खासदार त्याला त्यांच्या मतदारसंघात लोकसभा क्षेत्रामध्ये धनगर समाजातील पीडित कैलास बोराडे यांना एवढे अमानुषपणे चटके देण्याचं काम झालं, त्याला अद्याप ते दिसलेलं नाही. तो अगदी औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जे प्लस हॉस्पिटलमध्ये तो पीडित ऍडमिट आहे, तिथं उपचार घेतोय आणि कल्याण काळे तिथं राहतात. तिथं जायला काय त्याला लाज वाटते का? कारण कल्याण काळेला खालच्या जातीतील छोट्या छोट्या जातीतील लोकांची भेट घ्यायला लाज वाटत असेल किंवा त्यांचा मालक जरांगे त्याला जाऊ नको म्हणून सांगत असेल. म्हणजे हे कर्तव्य शून्य आणि कुठेतरी निष्क्रिय असणारा खासदार हा जालन्याला लाभलेला आहे. याचं काही काम नाही, येणाऱ्या काळात बी काही कामणार नाही. खरं तर याला फक्त दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्याचं काम आहे. ड्रायफ्रूटचा विषय मध्ये मला आताच माहिती कळली की त्याच्यामध्ये कुठेतरी लोडगोड करायला लागला. अरे ते ड्रायफ्रूट माजी खासदार केंद्रीय राज्यमंत्री तत्कालीन रावसाहेब पाटील दानवे यांनी आणलेले मंजूर करून, ते पटकन काय रेट होऊन ते लवकर कसं सुरू करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. उगं निवेदन द्यायचं आणि याच्या मागे 100 लोक नाही. त्या दिवशी काय ते मोर्चा काढला, 100 लोक नव्हते, त्याच्यातच कार्यकर्त्याला कुठेतरी लोक नसल्यामुळं हे निष्क्रिय, परंतु कार्यकर्त्यांना दबाव टाकून ते बॅनर हिसकून घेण्याचा प्रयत्न, हे चुकीचं आहे. संपलेला खासदार आहे. येणाऱ्या काळात दलित, मुस्लिम, ओबीसी ह्या लोकांनी त्यांच्या बुडावर लाथ घातल्याशिवाय हे लोक स्वस्थ बसणार नाहीत. कारण हा फक्त जातीवादी मराठ्यांचा खासदार आहे, याच्या पलीकडे याला काही कळत नाही.